जायपत्री किंवा जावेत्री याची माहिती. जायपत्री किंवा जावेत्री हा जायफळाच्या बियांभोवती असलेला लालसर केशरी रंगाचा सुवासिक आणि कडक मसाला आहे. तो भाज्या, बिर्याणी, पुलाव आणि गोड पदार्थांमध्ये चव आणि सुगंधासाठी वापरला जातो. याशिवाय जायपत्रीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि त्याचा वापर औषधी निर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये पण केला जातो. जायपत्री म्हणजे जावित्रीबद्दल संपूर्ण माहिती. उत्पादन आणि स्वरूप. उत्पत्ती जायफळाच्या झाडापासून मिळते, जे इंडोनेशियातील बांदा बेट आणि मलेशियासारख्या ठिकाणी आढळते. याचे स्वरूप कसे आहे तर हे जायफळाच्या बियांभोवती असलेले लालसर म्हणजे लेसी आवरण असते. ते वाळवल्यावर हलके आणि भुरभुरणारे बनते. चव आणि सुगंध. याची चव जायफळासारखीच असते, पण अधिक सौम्य आणि उग्र असते. स्वयंपाकातील वापर. नॉन-व्हेज पदार्थ जसे की बिर्याणी, पुलाव, मटणाचे पदार्थ आणि शाही पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. भाज्या आणि सॉस. बटाटे, सॉसेस, सॉस आणि इतर भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापर होतो. गोड पदार्थ. मिठाई, पुडिंग, श्रीखंड आणि इतर गोड पदार्थांमध्ये याचा वापर होतो. मसाले. गरम मसाला आणि इतर मिश्र मसाल्यामध्ये याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून वापर होतो. औषधी फायदे. पचन सुधारते. हे पचनासाठी फायदेशीर आहे. दमा आणि खोकला. घसा साफ करण्यासाठी, खोकला आणि दम्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेची काळजी. तोंडातील दुर्गंधी कमी करते. इतरमध्ये झोप सुधारण्यास मदत करते. इतर उपयोगामध्ये औषधी निर्मितीत पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींमध्ये अतिवापर टाळा. जायपत्रीचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, कारण त्यामध्ये मिरिस्टिसिन नावाचा घटक असतो. समान नावे. या मसाल्याला जावित्री किंवा गदा असेही म्हणतात. वाळवण्याची पद्धत. नैसर्गिक सूर्यप्रकाशात किंवा कमी तापमानावर वाळवली जाते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.